वेलकम टू माय चॅनल. माय नेम इज रुगवेला. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरात मंथ एंडच्या नंतर जे सॅलरी त्याच्यातनं काय काय आम्ही सामान भरलंय ते. सो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सगळे टॉयलेटरी प्रोडक्ट्स दाखवते. टॉयलेटरी म्हणजे बाथरूममध्ये पण ते यूज होतात. सगळ्यात पहिलं आहे हे शॅम्पूज. हे शॅम्पू आम्ही गेले 3-4 महिने वापरतो राईट. तर हे शॅम्पू आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. हा शॅम्पू हे कंडिशनर आहे. आणि त्यानंतर हे आहेत विम बार. अरे भाई विम बार इथे दोन्ही उलटे दाखवले. हे असे टोटल 5-6 आहेत. आणि त्यानंतर सर्फ एक्सेल असे 5 बार्स आहेत ह्याचे. वॉशिंग पावडर सर्फ एक्सेल 1 किलो. त्यानंतर आहे डेटॉल भाई उलटे हा डेटॉल. त्यानंतर आहे हा श्री कृष्णाचा 1 किलो गूळ. कुठे गेली. त्यानंतर आहे शेंगदाणा 1 किलो. देश का नंबर 1 नमक 1 किलो. मम्मी तिकडनं गाईड करते. त्यानंतर काय आता काय आता हेल्थ कॉन्शियस वाले प्रोडक्ट्स आहेत सगळे. हे माझ्या मम्मीने पहिल्यांदा भरले. हे आहेत सगळ्यात पहिलं काळे तीळ. हे कशासाठी केसांसाठी चांगले असतात राईट. त्यानंतर आहेत हे जवस राईट. जवस हे बघा काही जवस सांडल मम्मी बरोबर सांगते. पंपकिन सीड्स पण आहेत गाईज. हे बघा आपल्याकडे पंपकिन सीड्स. हे ग्रीन आहेत असे. माझा भाऊ आला आहे गाईज. आणि गाईज त्यानंतर हे आहेत सूर्यफूलचे सीड्स. बघा गाईज आलाय हा सूर्यफूलचे सीड्स. हे जे ना सालपट्ट इकडं. सो हे सुकवलेले सीड्स आहेत. आणि त्यानंतर आहे तुम्ही हे गेस करा काय आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी नाही सांगणार कारण की मला माहित नाही काय. 5 लिटर तेल कुठलंय कीर्ती गोल्ड. ज्वारी 5 किलो. गहू 5 किलो कुठला. आणि राईस 7 किलो. 7 किलो राईस. कुठला राईस आहे मम्मा. हा इंद्रायणी राईस आहे गाईचा. इग्नोर हिम. पोहे पण आहेत गाईस पोहे. आणि सगळ्या डाळींची तुमची ओळख करते. ही आहे तूर डाळ मूग डाळ साबुदाणा म्हणजे खिचडी बनवतात. हरभरा चणा. हे काय उडदाची डाळ आहे. काही माझा भाऊ मला आरशात दिसत असेल इथे मागे. अँड देन जून घ्या. सावधान राहा. सतर्क राहा. माझ्या चॅनलला बघत राहा. जून घ्या. मी पण जेवते. गुड नाईट. आणि दुसरे जर काही माझा लॉंग व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. इकडे असतं कमेंट. कुठे तरी असतं का पण कमेंट करा. मम्मी बोलली हे पण तुझ्या व्हिडिओमध्ये ऍड कर की हे काळे तीळ, हे पंपकिन सीड्स, तीळ जवस, सूर्यफूलची बी. हे सगळं भाजायचं आणि ते दररोज 1 चमचा खायचं. तुम्ही पण खात जावा. चांगलं असतं हे. कळलं का. मला माझ्या मम्मीकडनं कळलं हे. तुमच्या पण मम्मीला सांगा हे घरी आणायला. भाजा खावा. कसंही खावा. लाडू बनवून खावा. नुसतं खावा. कसंही खावा पण खावा. आणि काहीच अजून एक गोष्ट कुठं गेलं. शेंगदाणे प्लस गूळ हे मिक्सिंग केल्यावर आपल्याला भेटतो शेंगदाण्याचा लाडू इज बनिंग. सो गाईज बाय गाईज. माझ्या मम्मीमध्ये B12 कमी आहे म्हणून तिला हे शेंगदाणा प्लस गूळ मिक्सिंग करून लाडू इज बनिंग ते खायला सांगिंग डॉक्टरिंग. सो त्याच्यामुळं तिने शेंगदाणा आणि गूळ आणि आता आम्ही त्याचे लाडू बनविंग. तर लाडूचा पण तुम्हाला व्हिडिओ भेटिंग ऑन माय चॅनल गाईजिंग. तर बाय गाईजिंग बाय.